ऊर्जा या पुस्तकातील दुसरा पाठ, जगलो ते कसे जगलो. याचा कधी विचार केला आहे काय? जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारे सारख्या मान्यतेचे आहे असे नाही. शत्रू आला असता त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटीवर जगणे हे जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहीपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे आहे. एक मानवाचे जिणे आहे, दुसरे किडेचे जिणे आहे. पण धर्माच्या अतिरेकेने वेडलेल्या लोकांना ह्या शूराचा धर्म सांगून काय उपयोग. नरकातल्या किड्याप्रमाणे ज्याने हजारो वर्ष घालविले त्यांना मानवाच्या जिण्याचा काय चाड आहे. धर्माच्या नावावर अस्पृश्यतेसारखी अनेक सामाजिक अन्यायाचे ठेंगडे व गडवे हिंदू जनांच्या अंगावर वाढवले आहेत व त्यामुळे हिंदू संस्कृतीचे आणि हिंदूंच्या चरित्राचे स्वरूप कोणा त्रयस्थाला साहजिकच ओघळ आणि हिडीसवाने दिसते. इतकेच नव्हे तर अस्पृश्यतेच्या सामाजिक अन्यायाचे गूढ डोंगळ्या एवढे वाढलेले असून त्यांच्या पायी हिंदू समाज आजवर कुंठत कसा बसा मार्गकंठित होता. पण आता हे गळू इतके बळावले आहे की हिंदू समाजाच्या उदयाच्या प्राणक्रियेला देखील त्यांची कळ पोहोचून हिंदू समाज मरून पडण्याची वेळ आली आहे. अशा काळी हे गळू फोडून टाकण्यासाठी कोणीतरी हाती नस्तर घेणे आवश्यक होते. पण जेथे स्वतःला वैदालूच गडवे झाली आहे अशी नस्तर चालविले असता आपली धार्मिक धमनी दुखवली जाईल असे ज्याला भय वाटते तो वैद्य समाजावर नस्तर चालविण्यास कसा तयार होईल. हिंदू महासभा ही मदन मोहन मालवीय सारख्या महत्त्वाकांक्षी ब्राह्मणग्रस्त भिक्षुकांच्या संस्था आहे. जोपर्यंत ती त्यांच्या कक्षेत आहे तोपर्यंत अस्पृश्यता निवारणात ती काही करील अशी आशा धरणीव्यर्थ आहे. हिंदू महासभेच्या निष्क्रियतेबद्दल आम्हास उदास वाटत नाही, कारण तिची आम्हास केव्हाच आस नव्हती. हिंदू महासभा अस्पृश्यता निवारणास काही करणार नाही असे जरी आम्हाला वाटत होते तरी ती अस्पृश्यतेच्या दृढीकरणास कारणीभूत होईल असे आम्हास केव्हाच वाटले नव्हते. पण तसेच एक खेदकर कृत्य म्हणजे मुंबई प्रांतिक हिंदू महासभेच्या माटुंगा शाखेच्या हातून घडण्याचा कुयोग जवळ येऊन ठोपला. हिंदू महासभेच्या माटुंगा शाखेने नुकतेच एक विनंतीपत्र काढले आहे. त्यांना माटुंगा येथील हिंदू महासभेतर्फे एक देऊळ बांधण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे व त्या कामी जनतेने त्यांना द्रव्यद्वारे मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई शहरात हजारो देवळे असताना हिंदू महासभेने आहेत त्यात आणखी भर टाकावी याबद्दल कोणी समजास माणसास खेद वाटले. पण पत्रकात देऊळ बांधण्याचा जो हेतू दिला आहे तो वाचून तर हिंदू समाजाचे ऐक्य चितणार कोणीही माणूस भांबावून गेल्याशिवाय राहणार नाही. हे नवे देऊळ बांधवाया हेतूसाठी जुन्या देवळाचा धर्म अगदी विपरीत आहे. अस्पृश्यासारख्या देव दर्शनास भुकेल्या लोकांना ती आत घेत नाही व देवाकडे झुकून न पाहणाऱ्या लोकांकरिता ती सदोदित खुली असता. माटुंगा येथे बांधण्यात येणाऱ्या देवळाचा धर्म यापेक्षा निराळा असणार. ते स्पृश्य व अस्पृश्य यांना सारखेच खुले राहणार. नव्या धर्माचे नवे देऊळ ही कल्पना शानदार आहे, पण अस्पृश्यता निवारणाचा नवा उपाय म्हणून जर तो अस्तित्वात येत असेल तर त्याच्यापासून खरे अस्पृश्यता निवारण न होता अस्पृश्यता निवारणाचा पोरखेड मात्र होईल असे आम्ही स्पष्टपणे म्हणतो. ज्यांच्या मनात ही कल्पना उद्भवली त्यांना एकतर अस्पृश्य लोक हिंदूच्या देवळात जाण्यास इतका आग्रह का धरीत आहे ते पुरतेपणी लक्षात आले नसावे, किंवा नव्या धर्माची नवी देवळे बांधल्याने अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविला जाईल असे तरी त्यांना वाटले असेल पाहिजे. अस्पृश्यता जे लोक देवळात जाण्याचा प्रयत्न करीत आहे ते केवळ अस्पृश्य लोक देवदर्शना वाचून तडफडत म्हणून नये, खऱ्या तत्वाचे शोधन करण्यासाठी चिकित्सपणाची टाकी घेऊन भिक्षुकाशाहीने रचलेल्या पौराणिक कथेच्या डोंगराच्या कपऱ्या उडविणारे बोधी-प्रधान लोक अस्पृश्यता आहे. ते दगडाच्या देवाला आलिंगन देण्यासाठी साऱ्या अस्पृश्य वर्गास आपले सर्वस्व खर्च करण्यास सांगितले असे मानणे अज्ञानपणाचे लक्षण आहे. अस्पृश्यांना देवळात जायचे आहे ते केवळ त्यांना अस्पृश्यांच्या बरोबरीने आपला हक्क बाजवायचा आहे म्हणून. ज्या कोणास या बाबतीत काही प्रयत्न करणे असेल ते त्यांनी त्या दिशेने करावा. निरनिराळे देवळे बांधण्याच्या भरीला पडू नये. त्यांनी अस्पृश्याची तरतुक्ती व्हायची नाही, पण त्यांनी अस्पृश्यता जाळायची नाही. निरनिराळ्या व्यवस्था करण्यात जर अस्पृश्य लोक स्पृश्य होते तर महारवाडी, मांगवाडी, चांभारवाडी व धोडवाडी ही आजच्या
अनादी कालापासून वेगळेच आहे. त्याचा परिणाम काय झाला आहे याचे जागतिक ज्योत उदाहरण डोळ्यापुढे असता निराळे देव बांधणाऱ्या अस्पृश्य निवारण होईल असे म्हणणे शुद्ध पोरकटपणा नव्हे काय. या पोरकट लोकांनी अस्पृश्यता निवारणाचा जो पोडखेळ चाललेला आहे त्यात निराळी देवळे, निराळ्या विहिरी हे अस्पृश्यता घालविण्याचे उपाय आहेत म्हणून सांगण्यात येते. नशीब बिचाऱ्या अस्पृश्याची की त्यांच्यासाठी निराळे रस्ते, निराळ्या ट्रामगाड्या, निराळ्या आगगाड्या, आगबोटी, मोटारी, निराळी कोटे व कचेऱ्या सुचविण्यात येत नाही. या निराळ्या देऊळवाल्यांच्या अशी एक शक्कल आहे की नवीन देवळं अस्पृश्य व अस्पृश्य दोघांसाठी खुली राहणं असल्या कारणाने ती संयुक्त देवळं होती व तेथे स्पृश्य व अस्पृश्यांची मिळणी झाल्याने अस्पृश्यता नाहीशी होण्याचा मार्ग लागला. या शक्कलबाज लोकांस आम्ही असे विचारतो की स्पृश्य लोक येतील अशी हमी कोण देते, कोण घेतो. साऱ्या मुंबई हिंदू महासभेचे देवळाशिवाय हिंदूंना दुसरे देऊळ नसते, तर अस्पृश्यांना खुले केलेल्या देवळात स्पृश्य लोक निरुपयास्तव येतील असे मानता आले असते. पण तशी स्थिती नाही. जिथे घरापेक्षा देवळं जास्त आहे तिथे अनेक शुद्ध देवळे सोडून बाटक्या देवळात स्पृश्य लोक येतील असे हाणणाऱ्यांना आम्ही असे सुचवितो की नवे देवळ बांधून हा अनुभव विकत घेण्याची काही जरुरी नाही. मुंबई अस्पृश्यापैकी चांभार लोकांचे एक विठोबार माईचे देऊळ आहे. त्यात स्पृश्य लोकांना पूजेत जाण्यास कोणी हरकत नाही. पण आज 20 वर्षाच्या अवधीत स्पृश्य जातीने त्याचा उपयोग केल्याचा आमच्या ऐकवीत नाही. निराळे देऊळ बांधणाऱ्याने चांभार लोक स्पृश्य तर झाले नाहीत, पण बिचारे पांडुरंग आपल्या रुक्मिणीसह अस्पृश्य मात्र झाला. हाच प्रकार हिंदू महासभेच्या देवळाचा होणार आहे याबद्दल आमच्या मनात बिलकुल शंका नाही. निराळी देवळे हा प्रथम दर्शनी स्पृश्य व अस्पृश्यामध्ये एकीकरणाचा मार्ग आहे असे दिसला तरी अखेर त्यापासून दुराकरण होणार यात काही संशय नाही. निराळी व्यवस्था करणे हा नट भागविण्याचा मार्ग आहे, तो अस्पृश्यता निवारणाचा मार्ग नाही. अस्पृश्यता निवारणाचा मार्ग म्हणजे आहे त्याचे सार्वजनिक व्यवस्था सर्वांना खुल्या करणे हाच आहे. दुसरे सर्व मार्ग झूट आहे. पण हा मार्ग हिंदू महासभेच्या चालकांना केव्हाच पटणार नाही. हिंदू महासभा ही भिक्षुकशाहीची सुधारलेली आवृत्ती आहे. ज्या भिक्षुकशाहीने आपली वैशिष्ट्ये कायम राखण्यासाठी तनमन वेचले. हिंदूत वर्णभेद, संस्कारभेद, मंत्रभेद, तंत्रभेद इत्यादी प्रकारचा दुजेपणा माजविला. इतकाच नाही तर तो दुजेपणा मोडून हिंदू समाज एकरूपीकरणावर अनेक वेळा ग्रामने केली. त्या भिक्षुकशाहीला निराळं देऊळ बांधण्याचा मार्ग सुचावा ही त्यांच्या नेहमीच्या वादात धरून राहील. निराळ्या देवळाच्या कल्पनेत स्वतःला सावळेपणा कायम ठेवून अस्पृश्यांच्या तोंडावरून हात फिरवण्याची मतलबी कावा आहे. हे अस्पृश्य लोक ओळखून आहेत. मतलबी लोकांस आम्ही असे सांगतो की आमचा देवळात प्रवेश होण्याचा अवधी लागला तरी त्याला आम्ही हरकत नाही, पण केवळ अवधी लागतो म्हणून निराळे देवळे आम्हास नकोत. बंद असलेली देवळे आम्ही केव्हा तरी खुली करून घेऊ, पण तुमची निराळे देऊळ आम्हाला लाभलं तरी त्या एकामुळे देवळे आज आम्हास बंद आहे ती केव्हाची खुली होणार नाही व आमची अस्पृश्यता आहे तशीच राहील. की हा बुद्धिवाद हिंदू महासभेला पटो वा न पटो, पण मुंबई येथील डिप्रेस इंडियन असोसिएशनला तरी पटला पाहिजे, पण तसे दिसत नाही. ही संस्था अस्पृश्य वर्गाची आहे. या संस्थेला उगम व वरात झाला आहे व तिचे मुख्य ठाणे आहे. मोठ्या बायाप्रमाणे संचार करता ती मुंबईत येऊन दाखल झाली व तेथे तिने आपली एक शाखा उघडली. तिचे चालक ज्या भोसले नावाच्या इसमाकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या संस्था चालवण्यास आवश्यक असणारी फंडगिरी अतोप्रत आहे. बाकी या संस्थाच्या कार्यकारी मंडळीत जबाबदार लोकांची अशी वानवास आहे. काही जोगडे, काही गजड, काही अर्धे शिकलेले महत्वाकांक्षी, काही पोटभरू आणि मानस हापलेले पण कोठीच थार नसलेला या अस्पृश्यातील काही लोक अस्पृश्यातील सनातन धर्मी आणि लभत्व प्रतिष्ठव ते खपून घेणारे वावडूक या उभयतंत्राच्या जुनीने हेच कारभार चालवणे. खोटे जाहीर करायला तयार ती केव्हाच दडत नाही. धडधडी संस्थेचा अध्यक्ष यांच्या डोळ्यात दूर टाकून त्यांना एक सांगून दुसरे करण्यास काहीच वाटत नाही. यावरून संस्थेच्या कावर किती विश्वास ठेवावा हे कोणी सांगू शकेल. अशा संस्थेच्या हातून अस्पृश्याचे कल्याण होईल असे ज्यास वाटत असते त्याला खुशाल वाटू. आम्हास तसे मुळीच वाटत नाही. या संस्थेने आज काही दिवसापासून मुंबईत अस्पृश्य वर्गासाठी एक मंदिर बांधण्याचा उपक्रम चालविला आहे व त्यासाठी 4 आण्याची डोईपट्टी एक स्वयंसेवकाचा तांडा लावून वसूल करण्यात येत आहे. अस्पृश्य लोक
स्पृश्यांच्या देवळात शिकण्यास प्रयत्न करीत असतात. जी संस्था निराळी देवळे बांधण्याचा उपक्रम करते ती संस्था म्हणजे एक मूर्खाचा कपू आहे असे म्हणण्यास काय हरकत आहे. अशा लोकांना फासावर दिले तरी ते कार्य पुण्यप्रदच ठरेल इतकेच हे निर्ध कृत्य आहे. अस्पृश्य वर्गांची सर्वांगीण उन्नती करण्याचे काम इतके अफाट आहे की त्यासाठी हजारो संस्था जरी निघाल्या तर त्या हव्यात, पण अशी बेकबूक कामे हाती घेणाऱ्या संस्था नसलेल्या पत्कारल्या. त्यांच्यापासून समाजास काही लाभ तर नाहीच, पण उलट तोटा मात्र आहे. तेव्हा अशा विघातक संस्थापासून अस्पृश्य बांधूंनी जरी दूर राहावे यातच त्याचे कल्याण आहे. नाहीतर परके लोक जसा अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा पोरखेड करीत आहेत तर हे आपल्याच कार्याचा आपणच पोरखेड करून घेतील. त्यापासून होणाऱ्या आत्मघाताचे पापाचे त्यांना धनी व्हावे लागेल. म्हणून मंदिरे वाढवू नये, मंदिरे बांधू नये आणि देवाला वेगळं करू नये. देव फक्त एकच आहे, तो आपल्या मनात आहे, आपल्या शब्दात आहे. असं बाबासाहेबांचं भाषण. आणि बाबासाहेबापासून आम्हाला मिळतो ऊर्जा, तर हे पुस्तक ऊर्जा.